श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 2026 हे वर्ष खास आहे कारण यावर्षी अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आलेला आहे. अधिक मासाची सुरुवात 17 मे पासून सुरू झालेली आहे आणि 15 जून 2026 रोजीपर्यंत हा अधिक मास असणार आहे. अधिक मासालाच धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. अधिक मासामध्ये सांसारिक सुखासाठी किंवा वैयक्तिक सुखासाठी काही शुभ कार्य केले जातात. म्हणजेच मुंडन, लग्न, साखरपुडा, वास्तुशांती या गोष्टी अधिक मासात वर्ज्य असल्या तरी शास्त्रीय धार्मिक दृष्टिकोनातून हा अधिक मास खूप शुभ आहे. या अधिक मासात लेक जावायचा मानपान करतो, जावायला नारायणाचा दर्जा देतो. त्याचबरोबर सुवासिनी मुली आपल्या आईची ओटी भरतात, सुवासिनी महिला आपल्या जोडव्यामध्ये भर घालतात. अशा प्रकारे वेगवेगळे कार्य या महिन्यामध्ये केले जातात. यासारख्या बऱ्याच परंपरा या अधिक मासामध्ये पाळल्या जातात. या अधिक मासात बऱ्याच सेवा केल्या जातात, जप, तप, पारायण केले जाते. कारण अधिक महिना नारायण, श्रीहरी, विष्णू यांना समर्पित आहे. या अधिक महिन्यात भगवान विष्णूंची विशेष उपासना केली जाते, विशेष सेवा केली जाते. या महिन्यात बऱ्याच सेवा केल्या जातात, परंतु त्यामधील सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे गोसेवा म्हणजेच गायीची सेवा करण्याला अधिक मासात खूप महत्त्व आहे. यामुळे आपल्या खूप सारे पुण्य मिळते. आता गायीची सेवा अधिक मासात केली तर काय फळ मिळते? तर गायीची सेवा कशी करायची? आपण जावईला जसे वाण देतो अधिक मासात, तसेच गायीला पण दिले जाते. तर गायीला काय वाण द्यायचे? तर आपण माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. नवीन व्हिडिओसाठी कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. अधिक मासात जे कोणी गो सेवा करतो तो जन्ममृत्यू फेऱ्यातून मुक्त होऊन स्वतः त्या जन्ममृत्यू फेऱ्यातून मुक्त वैकुंठ प्राप्त करतो. म्हणजेच धार्मिक श्रद्धा आहे. अधिक मासात गोपूजेचे अधिक महत्त्व आहे आणि गोपूजा केल्याने आपल्याला काय फायदे होतात? आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्व आहे, कारण गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. अधिक मासमध्ये आपण जर गायीची पूजा केली तर ही पूजा इतर वेळेस जी पूजा करतो, जे आपण काही स्वामींच्या याच्यामध्ये सांगितलेले असतं, गुरुवारी गायीला नैवेद्य द्या वगैरे, अशा आपण इतर वेळी कोणते तरी एक वार ठरवत असतो आणि अशा वेळी जेव्हा आपण पूजा करतो ती पण खूप फलदायी असते. परंतु गायीची त्या पूजेपेक्षा अधिक मासात केलेली पूजा 10 पटीने आपल्याला फळ मिळत असते. कारण कोणत्या पण गोष्टीला त्या वेळेला त्या दिवशी महत्त्व असते. म्हणून अधिक मासात गायीची पूजा केल्याने नक्की केली पाहिजे. कारण गायीला आपण काय द्यायला पाहिजे? तर हिरवा चारा खाऊ घालावा. सर्व दोषांपासून मुक्ती मिळते. कोणताही दोष असू द्या, पुण्य मिळते. गोमातेची सेवा केल्याने पापापासून मुक्तता होते. अधिक मासात विशेष दिवशी ही सेवा करावी. तर घराला वास्तुदोष असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, हे कोणतेही दोष असतील तर कोणतेही उपाय करण्याची गरज नाही. कारण तुम्ही फक्त गायीची सेवा केली तर अधिक मासामध्ये न चुकता बरोबर वास्तुदोष दूर होतात. गो मातेला आपण दान पूजा केल्याने पितृदोष दूर होतो. आता दान पूजा काय करायचे, एवढं काही विशेष नाही, परंतु ते व्यवस्थित केलं तर त्याचे नक्की आपल्याला त्याचे फळ भेटते. पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतात. अधिक मासात सुवासिनी बाईने दररोज गाईला हळदी कुंकू लावायचे आहे आणि सकाळी आंघोळ झाल्यानंतर नैवेद्य द्यायचा आहे. आता उत्तम आरोग्य, संतती प्राप्तीसाठी फळ सौभाग्यवतीला मिळत राहते. गाईला आपण लक्ष्मीचे रूप मानले असते. अधिक मासात भक्तिभावाने, पवित्र मनाने जर पूजा केली तर आपल्या घरात कधी पैशाची चणचण भासत नाही.
आपल्या घरात आर्थिक भरभराट होण्यास मदत होते. जर आपल्याकडे गाय नसेल तर काय करायचं? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. फिरत्या गायी किंवा आजूबाजूला गायी असेल तर तर तुम्ही तिथे जाऊन त्यांना चारा खाण्यास घाला, ताजी चपाती खायला घाला किंवा तुम्ही गोशाळेत चारा दान करू शकतायत. बऱ्याच ताई म्हणतात आमच्याकडे गाई नाही, आसपास पण नाही, मग आम्ही कशी करायची सेवा? तर तुम्ही डायरेक्ट गोशाळेत जाऊन पूजा करावी, दान करावं किंवा फिरत्या गायी असतील तर त्यांना तुम्ही नैवेद्य देऊ शकता. आता तुम्हाला जर बाहेर गायी भेटली नाही तर तुम्ही काय करायचे? तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये गायी असेल तर गाई वासराची दररोज पूजा व सेवा करू शकताय. आता आपण अधिक मासात जावयाला जसे वाण देतो तसेच गाईला देखील वाण द्यायचे असते. तर गाईला वाण काय द्यायचे आहे? गाईला वाण काय द्यायचे? त्याचे फायदे काय? तर हिंदू धर्मामध्ये गाईला 33 कोटी देवांचे निवासस्थान मानलेले आहे. त्यामुळे आपण गाईला अधिक मासात वाण दिले तर सम देवांचे पित्रांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. अखंड सौभाग्याचे व लक्ष्मीचे आगमन होते. ग्रहदोष, आजारपण हे देखील दूर होण्यास मदत होते. आता गाईला वाण काय द्यायचे? आता गाईसाठी 33 धोंडे बनवू शकता. तर आपण लेक जावईसाठी धोंडे बनवतो तेव्हा काही मध्ये 1 रुपयाचे नाणे, मीठ, मिरची अशा प्रकारचे धोंडे बनवत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. तर ही एक परंपरा आहे, पद्धत आहे. गाईला जेव्हा वाण म्हणून धोंडे बनवणार असाल तर त्या धोंड्यामध्ये अशा काही वस्तू टाकू नये. साधे पुरणाचे धोंडे आपण गाईसाठी बनवायचे आहे. 33 धोंडे गाईला खाऊ घालावे. त्यासोबत 33 अनारसे किंवा धोंडे बनवणे शक्य नसेल एखाद्याला तर तुम्ही 33 लाडू किंवा 33 गुळाचे खडे किंवा पेढे किंवा 33 भाज्यांचा नैवेद्य म्हणून वाण म्हणून देऊ शकता. परंतु शक्य असल्यास अधिक महिना आहे, धोंड्याचा महिना आहे, खूप भाग्य आणि खूप पटीने आपल्याला पुण्य भेटण्यासाठी आपण नेहमी काही ना काही करत असतो. परंतु आपल्याला जेवढे पुण्य पाहिजे थोडी तरी आपण सेवा आपल्या हातून घडायलाच पाहिजे. त्याच्यासाठी आपण 33 धोंडे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. पुरणाचे 33 धोंडे करून तुम्ही गाईला देऊ शकताय. अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे अधिक मासामध्ये आणि जेवढं तुमच्याच्याने शक्य होईल तेवढं तुम्ही हे करा. अशा प्रकारे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओसाठी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी